सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। आज 27 फेब्रुवारी अर्थात विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस। विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांची एक अजरामर कविता मी आपल्यासमोर सादर करीत आहे। कवितेचं नाव आहे फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा। ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी। कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी, कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी। क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून। गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून, गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून। माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली, माहेर वाशिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली। मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली। भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले, भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले। प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले। कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे। चिखलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे। खिशाकडे हात जाता हसत हसत उठला, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला। पैसे नको सर मला जरा एकटेपणा वाटला, पैसे नको सर मला जरा एकटेपणा वाटला। मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा। पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा। धन्यवाद।